हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला क्षेत्रफळ हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू. या घटकाच्या भाग 1 मध्ये नवनीत स्वाध्याय 23.1 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आपण आता पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर यातला पहिला प्रश्न असा आहे की 452 मीटर लांबी व 322 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 11 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? 4 पर्याय दिलेत. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आयताकृती बाग जी आपल्याला दिलेली आहे ती आयताकृती बाग समजा ही आहे. तर याच्या बाहेर 11 मीटर लांबीचा हा रस्ता तयार केलाय, रुंदीचा रस्ता तयार केलाय. म्हणजे ही आतमधली जी बाग आहे त्याची लांबी 452 आहे आणि रुंदी 322. त्याच्या बाहेर ही जी रुंदी आहे रस्त्याची ती आहे 11 मीटर. मग या रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आतमधला एक आयत तयार झालाय आणि बाहेरच्या रस्त्यामुळे आणखी एक आयत तयार झालाय. त्या दोन्ही आयतांच्या क्षेत्रफळामधला फरक आपल्याला काढावा लागेल. मग आतमधले जे आयत आहे ज्याच्यामध्ये बागेचे क्षेत्रफळ, आयताकृती बागेचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं म्हणजे लांबी गुणिले रुंदी. मग इथं आतली जी बाग आहे त्याची लांबी आहे 452 गुणिले रुंदी 322 आहे. या दोन्हींचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 1,45,544 चौरस मीटर. आता त्यानंतर बाहेरचा जो नवीन आयत तयार झालाय त्या रस्त्यामुळं त्याची लांबी आणि रुंदी काढूया. लांबी काढायला 452 आतमधल्या बागेची लांबी आहेच, शिवाय या दोन्ही बाजूला 11-11 मीटर म्हणजे एकूण 22 मीटर आपल्याला 452 मध्ये मिळवावे लागतील. मग 452 अधिक 22 उत्तर येईल 474. म्हणजे ही लांबी बाहेरील आयताची होईल. त्याच पद्धतीने रुंदी काढताना सुद्धा मूळ रुंदी 322 आहे, त्याच्यामध्ये या बाजूला 11 मीटर आणि या बाजूला 11 मीटर अशी रस्त्याची रुंदी म्हणजे एकूण 22 आपल्याला मिळवावं लागेल. मग 322 अधिक 22 उत्तर 344 मिळेल. म्हणजे बाहेरचा जो आयत तयार झालाय रस्त्यामुळं त्या नवीन आयताचं क्षेत्रफळ ते सुद्धा आपण याच सूत्रानुसार काढू शकतो, लांबी गुणिले रुंदी. आता नवीन लांबी आहे 474 गुणिले नवीन रुंदी आहे 344. या दोन्हींचा गुणाकार म्हणजे बाहेरील जो आयत आहे त्याचा आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. हा गुणाकार जर ते केला तर उत्तर येईल 1,63,056. मग आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायला बाहेरील आयताच्या क्षेत्रफळामधून आतमधल्या आयताचं म्हणजेच बागेचं क्षेत्रफळ, आयताकृती बागेचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग 1,63,056 वजा 1,45,544 ही वजाबाकी जर केली तर उत्तर येईल 17,512 चौरस मीटर. म्हणजे इतकं क्षेत्रफळ त्या रस्त्याचं असेल जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग चौरसाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर पहिल्यांदा चौरसाची बाजू आपल्याला काढावी लागेल. मग त्याच्यासाठी चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधलं रिलेशन आपल्याला वापरायचं आहे. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू असं ते सूत्र आहे. मग कर्ण आपल्याला 25 वर्गमुळात 2 दिलाय, तो कर्णाच्या खाली लिहू बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग या दोन्ही बाजूला वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 निघून जाईल म्हणजे त्या चौरसाची बाजू आपल्याला 25 मिळेल. 25 सेमी. आपल्याला विचारलंय क्षेत्रफळ किती. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग इथं बाजू आपण आता काढलेली आहे 25, त्याचा करायचा वर्ग. 25चा वर्ग मिळेल 625 आणि हे क्षेत्रफळ असल्यामुळं याचं एकक येईल 625 चौरस सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे आपले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका खोलीला चौरसाकृती 400 फरशा बसवल्या आहेत. जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील, असा हा प्रश्न आहे. आता इथं फरशीची बाजू जी काय असेल त्याची निम्मी करायची. समजा फरशीची सुरुवातीची बाजू आहे 1 एकक. मग आता ती जर नवीन बाजू आपल्याला काढायची असेल जी निम्मी करायची आहे, मग ती बाजू 1 ची निम्मी म्हणजेच 1/2 होईल. तर आता प्रश्न असा आहे की
फरशा किती लागतील? मग सुरुवातीला एक बाजू असताना 400 फरशा लागत होत्या. मग आता बाजू जे निम्मी केली, मग त्या चौरसाची बाजू निम्मी केल्यामुळं त्याचं जे क्षेत्रफळ आहे, नवीन फरशीचं क्षेत्रफळ ते 1/2चा वर्ग म्हणजेच 1/4 मिळेल. मग त्याचं क्षेत्रफळ जे आहे नवीन फरशीचं ते 1/4 झालेलं असणार आहे. मग सुरुवातीला जर एक बाजू असणाऱ्या 400 फरशा लागत असतील आणि आता नवीन क्षेत्रफळ त्याच्या 1/4 झाले, याचा अर्थ फरशांची संख्या जी आहे ती त्याच्या 4 पट करावी लागेल, तर मग ती चौरसाकृती पूर्ण खोली भरून जाईल. त्याच्यासाठी सुरुवातीच्या फरशा 400 होत्या आणि आता क्षेत्रफळ 1/4 झाल्यामुळं त्याची चौपट करायची. याचा अर्थ एकूण फरशा लागतील आता 1600, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. हा पुढचा प्रश्न, एका आयताची परिमिती 56 सेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? मग आयताची परिमिती दिली, याचा अर्थ आयताच्या परिमितीचं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. मग आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. मग इथं परिमिती दिलेली 56 बरोबर 2 कंसात लांबी 16 आहे अधिक रुंदी बी. मग 2 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, बरोबर 16 अधिक बी. 56ला जर 2 भागलं तर 28 बरोबर 16 अधिक बी. बीची किंमत काढायला 16 आपण डाव्या बाजूला घेऊया, वजा 16 होतील बरोबर बी. 28 वजा 16 12 बरोबर बी, म्हणजेच बीची किंमत येईल 12 सेमी. ही मिळाली रुंदी. आपल्याला प्रश्नात विचारले त्या आयताचं क्षेत्रफळ किती? मग आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू, लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेलीच आपल्याला 16 आणि रुंदी आपण आता काढलेली आहे 12, त्या दोन्हींचा करायचा गुणाकार. मग 16 गुणिले 12 उत्तर येईल 192 चौरस सेमी. आता हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेमी आहे, तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता अर्धवर्तुळाची परिमिती याचा अर्थ, हे जर अर्धवर्तुळ असेल तर फक्त अर्धवर्तुळाचा परिघ असेल तर हा वक्राकार भाग एवढाच आपल्याला काढावा लागतो. पण अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे हा वक्राकार भाग तर आहेच, शिवाय हा व्यास पण आहे. म्हणजे जर समजा ह्या वर्तुळाची त्रिज्या r असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजेच अर्धवर्तुळाचा परिघ म्हणजेच तो वक्राकार जो भाग आहे तो परिघ आपण पाय r या सूत्रानं काढू शकतो, कारण वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय r आहे. पण अर्धवर्तुळ म्हणजे त्याच्या निम्माच भाग असल्यामुळं फक्त पाय r हे सूत्र होईल अर्धवर्तुळाच्या परिघाचं, अधिक त्याच्यामध्ये व्यास पण मिळवावं लागेल आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे अधिक 2r करायचं. मग ही परिमिती 108 दिलेली आहे, त्यामुळे परिमितीच्या खाली 108 लिहू बरोबर. या दोन्हीच्या मधून r कॉमन घेता येईल, कंसात पाय अधिक 2 शिल्लक राहील. मग 108 बरोबर r कंसात पायची किंमत 22/7 घेऊ अधिक 2. मग r कंसात इथं 2चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे, तिरकस गुणाकार जर केला तर 22 गुणिले 2 म्हणजेच 22 अधिक 7 गुणिले 2 14 छेद 7 गुणिले 1 7, म्हणजे r कंसात 22 अधिक 14 36/7 बरोबर 108 डाव्या बाजूला आहे तसेच. आता हे 36/7 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल 7/36 बरोबर r. 36 ने 108ला जर भाग घालवला तर 3चा भाग जाईल, 7 आणि 3चा गुणाकार 21 बरोबर r, म्हणजेच r ची किंमत मिळेल 21 सेमी. मग इथं r म्हणजेच काय तर त्रिज्या. विचारले आपल्याला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ. मग अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण इथं वापरवता, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाय r वर्ग आहे. पण आपण अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो त्यामुळे त्याची निमपट करायची, आणि निमपट करायची म्हणजे त्याला 1/2 गुणायचं, म्हणजेच 1/2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r म्हणजेच त्रिज्या 21 आहे, त्याचा वर्ग म्हणजे 21 गुणिले 21. इथे 7 न भाग जाईल, 7 त्रिक 21, 2 न भाग जाईल 22ला 11चा. या सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 693 चौरस सेमी. तर हे क्षेत्रफळ येईल त्या अर्धवर्तुळाचं, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? एक चौरस दिलाय आणि त्याच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे जे त्या चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते. तर अशी एक आकृती आपल्याला काढता येईल. या चौरसाचं क्षेत्रफळ दिले 100
सेमी वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ जर दिलं असेल तर त्याच्यावरून आपण त्या चौरसाची बाजू काढू शकतो, कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ दिले 100 बरोबर बाजू वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 100चं वर्गमूळ 10 बरोबर बाजू. याचा अर्थ त्या चौरसाची बाजू आपल्याला मिळेल 10 सेमी. मग ही त्या चौरसाची बाजू आहे. आता इथं याच्या आतमध्ये वर्तुळ असल्यामुळं चौरसाची बाजू जर 10 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास सुद्धा 10च असणार आहे. म्हणजे चौरसाची बाजू आणि वर्तुळाचा व्यास समान असेल, जो असणार आहे 10 सेमी. प्रश्नात विचारले आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या किती. मग जर आपण व्यास काढला असेल वर्तुळाचा तर त्याच्यावरून त्रिज्या आपण काढू शकतो. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणून त्रिज्या काढायला व्यासाला म्हणजेच 10ला 2 न भागायचं. भाग घालवलं तर 5चा जाईल, म्हणजे त्रिज्या असेल 5 सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेली चौरसाकृती फरशा बसवायच्यात. अशा किती फरशा लागतील. मग सभागृहाचं म्हणजेच आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ आपण काढू. त्याच्यासाठी लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी 20 मीटर गुणिले 17 मीटर आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या सभागृहामध्ये अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या. म्हणजे इथं चौरसाची बाजू दिलेली आहे, ती बाजू आहे अर्धा मीटर. मग अर्धा मीटर दशांश अपूर्णांकात आपण 0.5 मीटर असं लिहितो. मग त्या चौरसाकृती फरशीचं क्षेत्रफळ आपण काढूया. म्हणजे मग किती फरशा लागतील ते आपल्याला काढता येईल. मग फरशी ही चौरसाकृती असल्यामुळं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं, म्हणजेच बाजूचा वर्ग. मग बाजू 0.5 आहे, त्याचा वर्ग करू. 0.5चा वर्ग उत्तर येईल 0.25 मीटर. मग आता एकूण किती फरशा लागतील, म्हणजेच फरशांची संख्या जर काढायची असेल तर हे जे एकूण क्षेत्रफळ आहे त्या सभागृहाचं म्हणजे 20 गुणिले 17 त्याला एका फरशीच्या क्षेत्रफळानं म्हणजे 0.25 भागूया. मग छेदामधलं दशांश चिन्ह काढायचं असेल तर इथं छेदामध्ये 25 आपण जर लिहिलं तर अंशामध्ये एका कुठल्या तरी संख्येवर 2 शून्य वाढवू, कारण दशांश चिन्ह 2 घरानं पुढे घेतलं आपण. 5 चोक 20, 5 5 25, पुन्हा 5 ना 17ला भाग घालू, 5 त्रिक 15, 2 शिल्लक राहील, 5 चोक 20 आणि 0. 340 गुणिले 4, 4 0 0, 4 चोक 16 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. 1360 फरशा लागतील, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे, एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची लांबी 2/3 पट केली व रुंदी 3/2 पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होईल. 4 पर्याय दिलेत. मग इथं एक आयत दिलाय ज्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे. लांबी आहे 18 आणि रुंदी 8 आहे. आता याच्यापासून आणखी एक आयत बनवलाय आणि त्याची लांबी आणि रुंदी याच्यामध्ये बदल केलेला आहे. मग इथं पहिला जो आयत दिलाय त्याचं क्षेत्रफळ 18 गुणिले 8 144 येईल. मग आता ज्या पद्धतीनं लांबी आणि रुंदीमध्ये दुसऱ्या आयतासाठी बदल केलेला आहे त्याच्यानुसार त्याचं क्षेत्रफळ काय होईल ते बघूया. लांबी 2/3 पट केलेली आहे. मग इथं लांबी 18 आहे, त्याची 2/3 पट करायची म्हणजे त्याला 2/3 न गुणायचं. मग 3 न 18ला भाग जाईल, 3 18, 12 उत्तर येईल. म्हणजे या नवीन आयताची लांबी 12 होईल. रुंदी 3/2 केलेली आहे. रुंदी 8 आहे आत्ता, त्याची 3/2 पट करायची म्हणजे त्याला 3/2 न गुणायचं. 2 न भाग जाईल 4चा, 4 गुणिले 3 12, म्हणजे रुंदी सुद्धा 12 होईल. आता या नवीन आयताची लांबी 12 आहे आणि रुंदी सुद्धा 12 आहे. मग याचं क्षेत्रफळ 12 गुणिले 12 म्हणजे 144च येईल. पहिल्या आयताचं क्षेत्रफळ 144 होतं. लांबी आणि रुंदीमध्ये या पद्धतीनं बदल केला तरी सुद्धा क्षेत्रफळ 144च मिळणार आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. क्षेत्रफळ तेवढंच राहील, त्याच्यात बदल होणार नाही. हा पुढचा प्रश्न, एका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आरा आहे, तर बागेची रुंदी किती मीटर आहे. 4 पर्याय दिले. आता इथं आपल्याला हेक्टर आणि आर याचं रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये करता आलं पाहिजे. म्हणजे 1 हेक्टर म्हणजे किती मीटर स्क्वेअर, तर 10,000 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. आणि 1 आर म्हणजे किती
मीटर स्क्वेअर, त्याचं जर रूपांतर केलं तर ते येतं 100 मीटर स्क्वेअर. मग आता या पद्धतीनं बागेची रुंदी आपल्याला काढायची आहे, त्याची लांबी दिलेली आहे. समजा ही बाग आहे, आयताकृती बाग, ज्याची लांबी 200 मीटर आहे आणि रुंदी माहिती नाही आपल्याला, त्याचं अक्षर घेऊया एक्स. आता याचं क्षेत्रफळ 3 हेक्टर आणि 20 आर दिले. मग 3 हेक्टर आणि 20 आर याचं आपण रूपांतर जर केलं मीटर स्क्वेअर मध्ये, तर इथं 3 हेक्टर आणि 20 आर म्हणजे किती मीटर स्क्वेअर, तर 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर. मग 3 हेक्टर म्हणजे होईल 30,000 मीटर स्क्वेअर अधिक 20 आर आहे, 1 आर म्हणजे 100, 20 आर म्हणजे होईल 2000 मीटर स्क्वेअर. मग 30,000 अधिक 2000 म्हणजे 32,000 मीटर स्क्वेअर इतकं क्षेत्रफळ त्या बागेचं आहे. मग आता ही आयताकृती बाग, त्याची लांबी आणि रुंदी आपल्याकडे आहे. लांबी दिलेली आहे, रुंदी आपण एक्स गृहीत धरलेली आहे. मग त्या आयताकृती बागेचं क्षेत्रफळ म्हणजेच आयताच्या क्षेत्रफळाचं इथं सूत्र वापरू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग क्षेत्रफळ आपल्याला दिले इथं 32,000 मीटर स्क्वेअर. आपल्याला क्षेत्रफळ हेक्टर आणि आर मध्ये दिलं होतं, पण लांबी मीटर मध्ये दिलेली आहे, रुंदी मीटर मध्ये विचारलेली आहे, म्हणून या हेक्टर्स आणि आरचं रूपांतर आपण मीटर स्क्वेअर मध्ये काढलं तर ते 32,000 आलं. मग इथं लांबी आपल्याला दिलेली आहे 200, ती इथं ठेवूया आणि रुंदी काढायचे, अक्षर बी तसंच ठेवूया. 200 जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 32,000 छेद 200 होतील, बरोबर बी. 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 2 जर 320 ला भाग घालवलं तर 160 चा जाईल, म्हणजेच त्या आयताची रुंदी येईल 160 मीटर. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? वर्तुळाचा परिघ दिलाय, मग परिघाचं सूत्र आपण इथं वापरू शकतो. वर्तुळाचा परिघ, त्याचं सूत्र आहे 2 पाय आर. मग परिघ 88 दिलाय, 2 आहे तसेच पायची किंमत 22/7 घेऊ आणि त्रिज्या आपण काढूया. एकदा त्रिज्या काढली आपण की त्याच्यावरून क्षेत्रफळ आपण काढू शकतो वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून. मग 88 गुणिले हे 2 डाव्या बाजूला घेऊया, व्यस्त होईल 1/2. 22/7 डाव्या बाजूला घेतलं तर त्याचा व्यस्त 7/22 बरोबर आर. मग 22 न 88 ला भाग जाईल 4चा, पुन्हा 2 न 4 ला भाग जाईल 2चा, अंशात 7 आणि 2 यांचा गुणाकार 14 येईल. त्यामुळे आर बरोबर 14 सेमी ही मिळाली आपल्याला त्रिज्या. आता याच्यावरून त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल, कारण त्रिज्या आपल्याला मिळाली आहे. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू, पाय आरचा वर्ग. पायची किंमत 22/7 गुणिले आर म्हणजेच 14 आहे, त्याचा वर्ग असल्यामुळे 14 गुणिले 14 करू. 7 न जर 14 ला भाग घालवला तर 2चा जाईल. मग 22 गुणिले 2 44 गुणिले 14 यांचा गुणाकार म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. 14×56 5 14×56 आणि 5 616 येईल आणि याचं एकक येईल चौरस सेमी. तर हे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 4m अधिक 3 सेमी आणि रुंदी 3m अधिक 1 सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? इथं आयताची लांबी आणि रुंदी m या चलाच्या स्वरूपात दिली. म्हणजे समजा हा आयत असेल, त्याची लांबी 2m अधिक 3 आहे आणि रुंदी 3m अधिक 1 आहे. मग या आयताच्या परिमितीचं सूत्र इथं आपण वापरू, कारण आयताची परिमिती दिलेली आहे. मग आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग ही परिमिती 50 दिली, बरोबर 2 कंसात लांबी आहे 4m अधिक 3 अधिक रुंदी आहे 3m अधिक 1. 2 जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, बरोबर 4m अधिक 3m 7m मिळेल अधिक 3 अधिक 1 4. 2 न जर 50 ला भाग घालवला तर 25 चा जाईल आणि हे अधिक 4 डाव्या बाजूला घेतले तर वजा 4 होतील, बरोबर 7m. मग 25 वजा 4 म्हणजेच 21 बरोबर 7m. m ची किंमत काढायला 7 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, बरोबर m. 7 न 21 ला भाग जाईल 3चा, म्हणजे m ची किंमत 3 मिळेल. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ विचारलंय, मग क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर लांबी आणि रुंदी पहिल्यांदा काढावी लागेल. इथं लांबी 4m अधिक 3 आहे, मग लांबी 4m अधिक 3 याच्यामध्ये m ची किंमत आपण ठेवूया, m म्हणजेच 3 आहे अधिक 3
4 गुणिले 3 12, 12 अधिक 3 उत्तर येईल 15 सेमी. ही मिळाली त्या आयताची लांबी. आणि आता त्याच पद्धतीने रुंदीही काढू. त्याच्यासाठी एक्सप्रेशन आपल्याकडे आहे 3m अधिक 1. 3 गुणिले m ची किंमत 3 आहे अधिक 1. 3 गुणिले 3 9 अधिक 1 उत्तर मिळेल 10 सेमी. म्हणजे लांबी आपल्याला 15 सेमी मिळाली आणि रुंदी मिळाली 10 सेमी. याच्यावरून आपण आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो लांबी गुणिले रुंदी या सूत्रानुसार. मग लांबी इथं 15 आपण काढलेली आहे, गुणिले रुंदी 10 आहे. 15 गुणिले 10 150 चौरस सेमी हे त्या आयताचं क्षेत्रफळ येईल. आता हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. म्हणजे इथं दोन आकृत्या दिलेत, एक दिलाय चौरस आणि एक दिलाय वर्तुळ. या चौरसाची परिमिती 44 दिली आणि वर्तुळाचा परिघ सुद्धा 44च आहे. मग चौरसाची परिमिती त्याचं सूत्र जर आपण वापरलं तर त्यावरून आपण चौरसाची बाजू काढू शकतो आणि त्याच्यावरून क्षेत्रफळ काढू शकतो. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आहे. परिमिती 44 दिलेली आहे, बरोबर 4 गुणिले बाजू. 4 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 44/4 बरोबर बाजू. मग इथं 4 न जर भाग घालवलं 44 ला तर 11चा भाग जाईल, म्हणजे त्या चौरसाची बाजू आपल्याला 11 सेमी मिळाली. आपल्याला त्या चौरसाचं आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यांच्यातली तुलना करायची आहे. त्यामुळं बाजू जर 11 सेमी असेल या चौरसाची तर त्याचं क्षेत्रफळ बाजू वर्ग या सूत्राने आपल्याला काढता येईल, म्हणजे 11चा वर्ग 121. त्यामुळे या चौरसाचं क्षेत्रफळ 121 असेल. आता ज्या पद्धतीने आपण ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं त्याच पद्धतीने वर्तुळाचं पण काढू, म्हणजे मग त्या दोन्हीची तुलना करता येईल. इथं वर्तुळाचा परिघ 44 दिलाय, मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय बरोबर 44 दिले आपल्याला. मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 घेऊ गुणिले r बरोबर 44. मग r ची किंमत काढायला 2 आपण उजव्या बाजूला घेऊया, 1/2 होतील. 22/7 उजव्या बाजूला घेऊया, 7/22 होतील. 22 न जर भाग घालवला 44चा तर 2चा भाग जाईल, पुन्हा 2 ला 2 निघून जाईल, त्यामुळे r ची किंमत येईल 7. ही झाली त्रिज्या. आता याच्यावरून त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो पाय r वर्ग या सूत्राचा उपयोग करून. पायची किंमत 22/7 गुणिले r चा वर्ग, म्हणजेच r ची किंमत आपण 7 काढली, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. एका 7 ला छेदातले एक 7 निघून जाईल. 22 गुणिले 7 154 चौरस सेमी. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ 154 चौरस सेमी आलं आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ 121. या दोन्हीतला फरक काढायचा आहे, म्हणजे 154 मधनं 121 वजा करायचे, उत्तर येईल 33 चौरस सेमी. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.